काल जिथून सामना इथे अर्धवट राहिला होता, अपूर्ण राहिला होता, तिथूनच या सामन्याला सुरुवात केली जाणार आहे. म्हणजेच काय तर पहिल्या चेंडूवरती स्मिथच्या बॅटमधून आलेला चौकार, म्हणजे त्या 4 धावांच्या पुढे आपल्याला हा सामना पाहायला मिळेल. आपण स्क्रीनवरती देखील धावफलक पाहतोय. पहिल्या चेंडूवरती निहार भाटकरच्या विरोधामध्ये खेचलेला तो आपल्याला चौकार पॉईंटच्या डोक्यावरनं स्मिथ शिवलकरने खेळलेला पाहायला मिळाला आणि तिथूनच या सामन्याला इथे सुरुवात केली गेली आहे. दिवसामध्ये आपण हा सामना इथे सुरू केला आहे. येस चला, दोन्ही पंच सामन्याला सुरुवात करा. 6 वाजून गेले आहेत. यापुढे आपल्याला सेमीफायनलचे सामने खेळवायचे आहेत. याच्या पण दखल घ्या. बरोबर 6:30 वाजता इथून पुढच्या येणाऱ्या 3 संघांनी रिपोर्टिंगसाठी हजर राहणं बंधनकारक आहे. स्वराज्य प्रतिष्ठान, त्याचबरोबर परागिले पण जयभेरी नाचणे संघ आणि त्याचबरोबर युवा स्पोर्ट्स नेवरे संघ, या देखील संघांनी नोंद घ्या. सलामीवीरांची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. स्ट्रायकिंग एंडवरती स्मिथ शिवलकर, तर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती मितेश उर्फ मितवा बिरचे आपल्याला पाहायला मिळाला आहे. मितवाच्या माध्यमातून कालच्या रजनीमध्ये आपल्याला अप्रतिम झेल पाहायला मिळाली आहे. कुंदन रोईलकरचा तो झेल, रत्नदीप पाटीलवाडीच्या विरोधामध्ये असलेला तो सामना आणि त्यानंतर मोमेंटम शिफ्ट झाला तोच म्हणजे जयभेरी मुरुकडा संघाच्या बाजूने आणि तो सामना इथे विजय प्राप्त केला आहे. कारण कुंदन रोईलकर इथे हवी ठरू शकला असता. भगवा आमचा झेंडा, भगवे आमचे रक्त, प्राण देऊ दे आम्ही राखीतो स्वराज्याचे तख्त, सळसळत राहू दे मर्द मराठ्याचे रक्त, आम्ही फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त. जय भवानी जय शिवाजी. मी मराठी समालोचक मितेश खानविलकर. इथे जमलेल्या सर्व खेळाडूंचे, प्रमुख मान्यवरांचे, मायबाप, क्रीडा रसिक प्रेमींचे सहर्ष या रत्नागिरीच्या क्रीडा नगरीमध्ये स्वागत करतोय. आपण पाहतोय वक्रतुंड स्पोर्ट्स बंदर रोड आयोजित मुरलीधर चषक सन 2026 पर्व पहिले ही स्पर्धा. चालू असलेला सामना जयभैरी मुरुगवडाच्या विरोधामध्ये लक्ष्मीकांत भाटे संघ, निहार भाटकरच्या विरोधामध्ये कालच्या रजनीमधला पहिल्या चेंडूवरती खेचलेला चौकार आणि त्यानंतर आज आपल्याला हा सामना तिथूनच कंटिन्यू होताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती स्मिथ वैयक्तिक आणि संघाचं खातं खोललंय. धावांचा केलाय श्री गणेशा. निहार भाटकर पंचांच्या डाव्या हाताकडून राईडम ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीला सुरुवात करणार आहे. दोन्ही तुल्यबळ संघ आहेत, मोठे संघ आहेत, बलाढ्य संघ आहेत आणि क्वार्टर फायनलची लढत. आलेला दुसरा चेंडू, यावेळेला बॅटची हलकीशी कडा घेतली आहे. यष्टरक्षक तिथे आहे तैनात. इथे मात्र काय घडतंय? क्विक सिंगल आहे. चित्त्याच्या चपळाईने घेतलेली ही एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली गेली आहे. धाव संख्या 5 अंकावरती जाऊन पोहोचणार आहे. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर पॉवर प्लेचं षटक आहे आणि याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला पॉवरफुल फलंदाजी करायची आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी निर्णय दिला गेला आहे लक्ष्मीकांत भाटे या संघाकडून. निहार भाटकर या देखील खेळाडूने सातत्याने प्रभावित केले आहे लक्ष्मीकांत भाटे या संघासाठी. आणि त्यानंतर तोच खेळाडू येणारा पुढचा चेंडू मितेश बिरसे, यावेळेला पूल केला आहे. क्षेत्र इथे चुकीचं निवडलं गेलं आणि त्यानंतर चेंडू चाललाय डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी आणि याच एका धावेने धाव संख्या आता 6 अंकावरती जाऊन पोहोचणार आहे. आतापर्यंत निहारच्या माध्यमातून 3 चेंडू फेकले गेले, 6 धावा खर्च केले आहेत. जास्तीत जास्त धावतवरती बजल मारायची आहे जयभरी मुरुगवाडा संघाला. 45 ते 50 धावांवरती पोहोचण्याचा इथून पुढे विचार केला जाणार आहे. कारण जर का आपण पाहिलं तर जयभेरी मुरुगवाडा संघामध्ये खूप सारे असे गोलंदाज आहेत की सामना इथे एकतर्फी करू शकतात. चांगली बॉलिंग लाईनअप जयभेरी मुरुगवाडा संघामध्ये आहे. आपण जर का पाहिलं तर 2 आयकॉन खेळाडू ओमी बाक्कर आणि त्याचबरोबर सागर कांबळे, रफ्तार किंग म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, तो आपल्याला इन ॲक्शन दुसऱ्या डावामध्ये पाहायला मिळेल. यावेळेला लोवर पुलटाचा चेंडू ऑनसेटच्या दिशेने चेंडूला कटवलाय. अथर्व कीर्ती ते आहे तैनात आणि त्यानंतर घेतली जाते एक धाव आणि याच एका धावेने धाव संख्या आता 7 अंकावरती जाऊन पुढे सरकणार आहे. षटक क्रमांक पहिल्या अजूनही प्रगतीपथावर आहे. निहार भाटकरच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि त्यानंतर निहारने कमबॅक करून दिलाय. पुढच्या 3 चेंडूवरती फक्त आणि फक्त सिंगल धावा देतोय. स्मिथ शिवलकरला हल्ला बोल करायचा आहे, मोठे फटके खेळायची या खेळाडूकडे ताकद आहे. रत्नागिरीचा सायकल मॅन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आपल्या आयुष्यामध्ये आतापर्यंत मॅन ऑफ द सिरीजच्या किताबामध्ये 8 सायकल ज्याने जिंकले आहेत तो स्मिथ शिवलकर आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळेल. या खेळाडूची चर्चा सातत्याने केली जाते. खूप मोठा फॅन बेस या देखील खेळाडूचा आहे. स्ट्रायकिंग एंडवरती स्मिथ शिवलकर. धाव संख्या 7 अंकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटक प्रगतीपथावर अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी करायची आहे. स्मिथ शिवलकरला देखील हे माहिती आहे इथून पुढे जर का 2 चेंडूवरती एखादा जर का मोठा फटका आला, आपल्या संघाला 10 धावांच्या जर का पलीकडे नेलं पहिल्या षटकामध्ये, तर ते चांगला स्कोर आपल्याला पॉवर प्लेमध्ये नक्कीच पाहायला मिळेल आणि ती ताकद आहे जयभेरी मुरुगवाडा संघामध्ये.
बॅटिंग लाईनमध्ये देखील आपल्याला डीपमध्ये पाहायला मिळतात. खूप मोठमोठे खेळाडू या देखील संघामध्ये आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती निहार फाटकर. इडारा पुढचा चेंडू. यावेळेला काय घडतंय, फुल टॉस चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. थोडासा इथे बचाव केला स्मिथ शिवलकरने आणि त्यानंतर पंचांच्या माध्यमातून हा चेंडू इथे 9 घोषित केलाय. 9+1 या चेंडूवरती आल्या 2 धाबा. धाबसंख्या आता 9 अंकावरती जाऊन पोहोचेल. फ्री हिटचा चेंडू आहे, मोठा फटका खेळण्याची ते संधी दिली गेली आणि त्या संधीवरती आनंदाची आपल्याला बुंदी वाटायची आहे आणि ते इथे मितेश बिरजेला करावं लागेल. मितवाच्या बॅटमधून या चेंडूवरती एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. संधी इथे चालून आली आहे, त्या संधीचं सोनं करायचं आहे मितवाला. यावेळेला अराउंड कार्पेट खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात. एक धाव कंप्लीट आणि त्याच एका धावेवरती समाधान मानलं गेलंय. फ्रीडचा चेंडू होता आणि त्याच फ्रीडच्या चेंडूवरती फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या देखील दुहेरी प्रवेश करते. सचिन रमेश तेंडुलकर याचा जर्सी क्रमांक धावफलकावरती लागलाय. धावसंख्या 10. पहिल्या षटकातील येणारा अंतिम चेंडू. निहार भाटकर ऑन दी मार्क. रेडम ओव्हर द विकेट. षटक क्रमांक पहिलं. स्मिथ शिवलकर स्ट्राईक गेटवरती. या चेंडूवरती एखादा मोठा फटका. यावेळेला शरीरापासून दूरवर ठेवण्याचा केलेला प्रयत्न. आला इथे डॉट बॉल. निर्धाव चेंडूची झाली येथे सांगता. षटक क्रमांक संपलं इथे पहिलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या बिनबाद 10 धावा. पॉवर प्लेचं षटक काय फेकले निहारने. पहिल्या चेंडूवरती नक्की 4 धावा आल्या आणि त्यानंतर कमबॅक केलंय. गोलंदाजी मार्कवरती अनुज आपल्याला दाखल होताना पाहायला मिळेल. वैयक्तिक ओढतील पहिलं, संघाकडून दुसरं षटक. धावसंख्या 10 आहे. इथून पुढे अजूनही 18 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग गेटवरती मितवा बिरजे, तर गोलंदाजी मार्कवरती अनुज हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि याच्यावरती ते विश्वास दाखवलाय. या विश्वासावरती ते उभं राहणं गरजेचं आहे. निहार भाटकर आपल्या संघाचं इथे नेतृत्व करतोय. चांगला खेळ याच्या देखील माध्यमातून सातत्याने चाललाय. इथून पुढे जर का 10ची सरासरी राखली तरी 40 धावांवरती पोहोचू शकतोय जयभीरी मुरुगडा संघ. पहिला चेंडू आहे, समोरच्या दिशेने चेंडूला उडवण्याचे केलेला प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात. यावेळेला फक्त आणि फक्त एकच धाव घेतली आहे. यावेळेला ओव्हर थ्रो आहे, खराबपैकी ती आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि एक अतिरिक्तची धाव पुन्हा एकदा संघाच्या खात्यामध्ये जोडली गेली आहे. जिथे एक धाव जाणं गरजेचं होतं त्या चेंडूवरती आल्यात 2 धावा. धावसंख्येत भर आहे. धावसंख्या 12 अंकावरती जाऊन पोहोचेल. हा महत्वाचा सामना आहे दोन्ही संघांच्या बाजूने जर का विचार केला आणि या महत्वाच्या सामन्यामध्ये तुम्हाला अशा चुका करून चालणार नाहीये. या अतिरिक्त धावा रोखायच्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये ज्या चुका कराल त्या चुकांवरती तुम्हाला वेळीच काम करणं गरजेचं आहे. धावसंख्या 12 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर निहारच्या माध्यमातून अनुजला ते कानमंत्र दिला गेलाय आणि त्या कानमंत्राचा ते उपयोग करायचा आहे अनुजला. धावसंख्या 12. स्ट्रायकिंग गेटवरती पुन्हा एकदा मितवा. या देखील वेळा पुलटा चेंडू आहे. ऑनसेटच्या दिशेने चेंडूला मारलाय. अथर्व तिथे आहे तैनात. इथे मात्र चेंडूला फील्ड केला असेल तोपर्यंत एकदा ती कंप्लीट झाली आहे आणि याच एका धावेने आता धावसंख्या 13 अंकावरती जाऊन पोहोचेल. पुन्हा एकदा आता स्ट्राईकवरती आता स्मिथला आणलं गेलंय. जसं स्मिथला आणलंय तसंच निहार पुन्हा एकदा गोलंदाजाकडे गेलाय आणि त्यानंतर पुन्हा एकदा इथे सांगितलं गेलंय स्मिथच्या विरोधामध्ये कोणता टप्पा इथे ठेवायचा आहे हेच इथे सांगितलं गेलंय. परंतु स्मिथ देखील तितका शातीर फलंदाज आहे, त्याला देखील माहिती आहे. धावसंख्या 13. स्मिथचा विचार केला तर 4 चेंडू आणि 6 धावांवरती फलंदाजी करतोय. त्यामध्ये आला एक चौकार. या देखील वेळेला फुल टॉस आहे आणि या वेळेला देखील काय घडतंय, यावेळेला देखील एक धाव आली आहे. नक्कीच डगआउट मध्ये थोडीशी आपल्याला नाराजी व्यक्त होताना पाहायला मिळते आहे. या चेंडूवरती नक्कीच चौकार आला असता. फुल टॉस चेंडू होता, कव्हरच्या डोक्यावर हा फटका खेळायचा असं ते सांगितलं होतं, परंतु तसं झालं नाहीये. धावसंख्या 14 अंकावरती जाऊन पोहोचेल. गोलंदाजावरती ते दबाव निर्माण करणं गरजेचं होतं आणि त्या दबावामध्ये आपल्याला प्रभाव पाडायचा होता. धावसंख्या 14. मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो कमी वेळ आपल्याला खर्च करायचा आहे. ऑनफिल्ड अंपायर तुम्हाला वेळोवेळी या सूचना देतील. राईट आर्म लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट.
इथे आपल्याला पाहायला मिळतोय. या देखील वेळेला ऑनसाइडच्या दिशेने चेंडूला खेळलाय क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न इथे मात्र ओव्हरथ्रो इथे पाहायला मिळालाय. तितकं चांगलं बॅकअप आहे. तिसऱ्या धाबेचा देखील इथे प्रयत्न केला जातोय. यावेळेला डायरेक्ट हिट आहे. यावेळेला स्मिथ शिवलकर माघारी परतताना पाहायला मिळेल. लागलेला धक्का क्रमांक पहिला मोठा मोहरा इथे मात्र झालाय गारद. जी ते विकेट जाणं गरजेचं होतं तीच इथे विकेट गेली आहे. स्मिथ शिवलकरला माघारी पाठवलंय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये स्मिथ शिवलकरची आलेली विकेट आणि आनंद इथे व्यक्त केला जातोय लक्ष्मीकांत भाटे या संघाकडून. आणि त्यांना देखील माहिती आहे स्मिथ शिवलकर काय क्वालिटीचा फलंदाज आहे, तो काय करू शकतोय. फक्त निराशा स्मिथच्या पदरामध्ये पडलेली आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 16 अंकावरती पहिला धक्का लागला आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सूरज वागदरे येताना पाहायला मिळेल. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वन डाऊनच्या भूमिकेमध्ये सूरज वागधरे आपल्याला इतर पाहायला मिळाला. या देखील खेळाडूने बराच काळ हा क्रिकेटचा गाजवलाय. या क्रिकेटमध्ये जसं अधिराज्य झालंय तोच आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज वागधरे मैदानाच्या आतमध्ये पदार्पण झालंय. स्मिथ शिवलकरची विकेट गेली आणि त्यानंतर तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. अनुजने देखील या षटकामध्ये प्रभावित केलंय. 4 चेंडू फेकल्या, 6 धावा खर्च केल्यात आणि त्यामध्ये आली स्मिथची विकेट. धावबाद नक्कीच झालाय. प्रत्येक चेंडूवरती निहार भाटकरच्या माध्यमातून अनुजला इथे सल्ले दिले जातात, मार्गदर्शन केले जाते आणि हीच तर क्वालिटी असते चांगल्या खेळाडूची. आणि तोच आपल्याला निहार भाटकर सातत्याने प्रत्येक चेंडूवरती आपल्या संघाचं नेतृत्व करतोय. यावेळेला सूरज वागधरे स्ट्रायकिंग गेटवरती आहे. बॅटची हलकीशी कडा क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात. फॉलोथ्रोमध्ये चेंडू फील्ड करण्याचा केलेला प्रयत्न आणि त्यानंतर आलेली एक आपल्याला सिंगल धावी ते पाहायला मिळते. धावसंख्या 17 अंकावरती जाऊन पोहोचेल आणि त्याच 17च्या विरोधामध्ये आपल्याला खतरा निर्माण करायचा आहे. धावसंख्या 17 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. पंचाच्या उजव्या हाताकडून लेफ्ट आर्म अराउंड विकेट. या देखील वेळेला खरा फेकी आपल्याला पाहायला मिळते. वेगवान पद्धतीने फेकायचा केलेला प्रयत्न आणि त्यानंतर आलाय वाईट बॉल. नियम क्रमांक इथे 22 वापरलाय. धावसंख्या आता 18 अंकावरती जाऊन पोहोचणार आहे. यस आपल्यापर्यंत एक प्रमुख हस्ती आपल्यापर्यंत जोडली गेली आहे. पापा भोळे विनंती केली जाते आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. जय भैरव चषक ज्यांच्या माध्यमातून ते आयोजित केलं गेलं, आमचे मार्गदर्शक ज्यांच्याकडे पाहिलं गेलं, एक या रत्नागिरीतील नामवंत खेळाडूंपैकी त्यांना देखील गणलं जातं, तेच पापा भोळे आपल्यापर्यंत ते जोडले गेले. त्यांना विनंती केली जाते आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. सर मी मयूर आगरे यांना विनंती करतो आपण पापा भोळे यांना इथे सन्मानित करायचं आहे. मयूरजी आगरे यांच्या शुभ हस्ते आपण पापा भोळे यांना इथे सन्मानित करतोय. या रत्नागिरीचे जाणते खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तेच पापा भोळे मुरुगवाड्याला बिलॉंग करतात. बराच काळ या देखील खेळाडूंनी गाजवला आणि तेच पापा भोळे आपल्यापर्यंत इथे जोडले गेले. आपण स्क्रीनवरती त्यांचा इथे प्रमुख सत्कार करताना आपण पाहतोय. या देखील वेळेला फुल टॉस चेंडू आहे. फुल टोल केलाय. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यावेळेला येतोय षटकार. नो वरती मारलेला हा षटकार. यावेळेला धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे 28 अंकावरती. खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली अनुजच्या माध्यमातून. मितेश बेरजेले मारलेला हा फटका. ताकद होती या फटक्यामध्ये आणि तीच ताकद या चेंडूला बाउंड्रीच्या बाहेर ते पलीकडे नेण्यासाठी ते मदत केली आहे. धावसंख्या 28 अंकावरती. मोमेंटम शिफ्ट झालाय जय भैरी मुरुगवाड्याच्या बाजूने. कारण आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये कमीत कमी धावा केल्या होत्या निहार भाटकरने. निहारच्या त्या षटकामध्ये आलेल्या फक्त 10 धावा आणि त्यानंतर 5 चेंडूवरती 18 धावा खर्च केल्यात अनुजने. खराब गोलंदाजी. येस जर का विचार केला तर एका चेंडूवरती 14 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. 5 चेंडूवरती फक्त आणि फक्त खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला काय घडतंय. येस गोलंदाजी ते चेंज केले जाते.
रुद्र सुर्वे याला मैदानाच्या आतमध्ये हा एक चेंडू फेकण्यासाठी ते दाखल केलं गेलंय. नक्कीच फ्री हिट देखील असेल या चेंडूवरती. मोठा फटका खेळण्याची संधी पुन्हा एकदा निर्माण झाली आहे आणि त्या संधीचं सोनं पुन्हा एकदा मितेशला करायचं आहे. कारण आपण पाहिलं तर 8 चेंडूवरती 16 धावांवरती तो आक्रमक फलंदाजी करतोय. संघाची धावसंख्या 28 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. क्वार्टर फायनलचा सामना आहे, महत्त्वाचा सामना आहे आणि या महत्त्वाच्या सामन्यामध्ये महत्त्वाची खेळी मितेशच्या माध्यमातून केली गेली आहे. अजूनही संघाला गरज आहे धावा येण्याची. फ्री हिटचा चेंडू या देखील वेळेला आखूट टप्पा आहे, जसा आलाय तसाच पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या वेळेला येतोय षटकार. समालोचन कक्षाला सलामी देणारा हा फटका मितेश बिर्जेच्या बॅटमधून आलाय. मुरलीधर चषकची सुरुवात आपल्याला दमदार आजच्या दिवसाची होताना पाहायला मिळाली आहे. मितेश बिर्जेने प्रभावित केले आपल्या फलंदाजीने. धावसंख्या 34 अंकावरती जाऊन पोहोचवली आहे. 2 षटकांचा इथे सामना झाला आहे. इथून पुढे अजूनही 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये असणार आहे आणि आपण मैदानाच्या आतमध्ये जोडी पाहतोय. एका बाजूला सूरज वागदरे तर दुसऱ्या बाजूला मित्व आपल्याला पाहायला मिळतोय. आक्रमक खेळी केली आहे. 9 चेंडूवरती 22 धावा त्याच्या बॅटमधून आले आहेत. यावेळेला गोलंदाजी बार्कवरती आपण मंजुनाथला इथे पाहतोय. लक्ष्मीकांत बाटे या संघाचे देखील आपल्याला प्रेक्षक पाहायला मिळालाय. प्रेक्षक वर्ग त्यांचा देखील आहे, फॅन बेस देखील आहे आणि तो आपल्याला इथे इतर पाहायला मिळालाय. इथून पुढे अजूनही 2 षटकांचा सामना आहे. जय भैरी मुरुगवाडा संघ चांगल्या स्थितीमध्ये येऊन पोहोचलाय. आतापर्यंत 34 धावांवरती मजल मारली आहे 2 षटकामध्ये. पहिल्या षटकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 10 धावा आणि त्यानंतर हे महागडं षटक 6 चेंडूवरती 24 धावा खर्च केले आहेत लक्ष्मीकांत भाटे या संघाने. खरा प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालंय. कालच्या रचनेचा विचार केला तर लक्ष्मीकांत भाटे या संघाचा बोलबाला राहिला या स्पर्धेमध्ये आणि त्यानंतर आजच्या दिवसाची सुरुवात ही जयभैरी मुरुगवाड्याने दमदार केली आहे. गोलंदाजी बार्कवरती मंजुनाथ. धावसंख्या आपण 34 इथे पाहतोय. वैयक्तिक कोडतील पहिलं संघाकडे 3रं षटक मंजुनाथच्या माध्यमातून फेकलं आणि या स्पर्धेमध्ये पाहिलंय 3रं षटक हे महत्त्वाचं षटक आहे आणि त्याच महत्त्वाची षटकाची जबाबदारी इथे मंजुनाथच्या खांद्यावरती दिली आहे. यावेळेला चेडूला सन्मान दिला हलक्यात आणि फक्त चेडूला दिशा दाखवली आहे. कारण सूरजला देखील माहिती आहे मित्वाच्या बॅटमधून धावा येतात, त्याच्या बॅटवरती बॉल चांगले कनेक्ट होतात, त्याला इथं स्ट्रायकिंग हेडवरती आणणं गरजेचं आहे आणि तेच इथे केलंय सूरजने. धावसंख्या 35 अंकावरती जाऊन पोहोचेल. सेन्सिबल क्रिकेट सूरज वागदरच्या माध्यमातून खेळलं गेलंय. एका बाजूला आपण मितेश बिर्जे आक्रमक खेळी करताना पाहतोय तर दुसऱ्या बाजूला सूरज वागदरे इथे मात्र समंजसपणा दाखवलाय. फक्त आणि फक्त एक धाव घेतली. स्ट्रायकिंग हेडवरती मितेशला आणलंय. षटक क्रमांक 3 इथे प्रगतीपथावर. वैयक्तिक ओढतील पहिलं इथे पाहतोय आणि संघाकडून 3रं षटक मंजुनाथच्या माध्यमातून पहिल्या चेडूवरती एकेरी धाव खर्च केली आहे. यावेळेला बॅटची हलकीशी कडा घेतली आहे. निहार भाटकर तिथे आहे तैनात. यष्टे षट करतोय. यष्टेच्या मागून आता खेळ बदलण्याची ताकद या देखील खेळाडूकडे आहे. आला इथे डॉट बॉल. निर्धाव चेडूची चाली इथे सांगता. षटक क्रमांक 3 बारगस्त. धावसंख्या 35. स्ट्रायकिंग गेटवरती पुन्हा एकदा मितवा बॅट टिकून आव्हान करतोय. यावेळेला पुढचा चेंडू आहे समोरच्या दिशेने अराउंड कार्पेट केलेला फटका. रुद्र सुर्वे तिथे आहे तैनात. वेगवान पद्धतीने हा चेंडू इथे फील्ड केलाय आणि या चेंडूवरती आली आहे फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या आता 36 अंकावरती जाऊन पोहोचेल. देखील सिंगल डबल देखील धावफलक इथे सुरू ठेवलं जाईल. इथून पुढे कोणत्याही प्रकारचा डॉट बॉल खेळायचा नाही आहे असंच इरादा इथे जयभैरी मुरुगवाडा संघाने केलाय. आतापर्यंत जर का आपण विचार केला 3 चेंडूंचा सामना झालाय. 2 धावा खर्च केले आहेत. यावेळेला पॉइंटच्या दिशेने खेळलेला फटका आक्रमक पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय दणदण करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यावेळेला येतोय मुरलीधर चषकाचा शानदार चौकार सूरज वागदरीच्या बॅटमधून. धावसंख्या 40 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. आक्रमक सुरुवात इथे केली आहे. आक्रमण इथे गोलंदाजांवरती केलं जात आहे. अप्रतिम फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. सूरजच्या बॅटमधून फक्त आणि फक्त नजाकत दाखवली आहे. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून हा चाललेला चेंडू आणि त्यानंतर धावसंख्येत भर पडली आहे. धावसंख्या आता 40 अंकावरती जाऊन पोहोचेल. 3रे षटकातील 2 चेंडूंचा खेळ पंचांच्या डाव्या हाताकडून मंजुनाथ. यावेळेला पिकअप शॉट आहे. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळालाय. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेला येतोय सूरज वागदरच्या बॅटमधून दमदार षटकार. धावसंख्या 46 अंकावरती जाऊन पोहोचली आहे.
पिकअप शॉट इथे आपल्याला पाहायला मिळाला. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर जमवून ठेवली आणि त्यात नंतर खेळलेला हा फटका पुरेपूर मनगडचा वापर केलाय. ती पॉवर इथे जनरेट केली आणि त्यात नंतर खेळलेला हा फटका. धावसंख्येत भर, धावसंख्या 46. या देखील वेळेला मारलाय. ऑनसाइडचं क्षेत्र पुन्हा एकदा निवडलंय. या देखील वेळेला येतोय सलगचा दुसरा षटकार. काय फलंदाजी केली सुरेश वाघदरेने. आपल्या संघाला 50 पार केली आहे. 50 धावाचा पल्ला इथे गाठलाय. धावसंख्या 52 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. 3 षटकांचा इथे सामना झालाय. आपण पाहतोय धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 52 धावा. अक्षरशः इथे धावांचा पाऊस इथे मात्र पाडला जातोय सूरज आणि मितेशच्या माध्यमातून. इथून पुढे अजूनही 6 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल. खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली लक्ष्मीकांत भाटिया संघाकडून. निहार भाटकरचं ते प्रभावी षटक नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर लेखाजोखा आपण स्क्रीनवरतीच पाहतोय. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 24 धावा आल्या आणि त्यानंतर आता धावसंख्या 52 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. यस, गोलंदाजी मार्कवरती आपण राज तेरवणकरला इथे पाहतोय. व्यक्ती कोडतील पहिला आणि संघकडून आपल्याला ते 4थं षटक म्हणजेच काय तर हाणामारीचं षटक आहे आणि या हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी करायची आहे. आतापर्यंत 52 धावा अक्षरशः कुठल्या जयभेरी मुरुगवाड्या संघाने. त्यातूनच मितेश बिर्जेचं कौतुक केलं जाईल. त्याच्या बॅटमधून आपल्याला सातत्याने धावा यायला सुरुवात झाली आहे. या देखील वेळेला आकुट टप्पा आहे. क्षेत्रशक्ती इथे आहे. त्यांना थोडंसं फंबल करेल. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. कीपर एंट्री थ्रो केलाय. बर्जेस काय तर 2 धावा इथे कंप्लीट केल्या. धावसंख्या 54 अंकावरती जाऊन पोहोचेल. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही फलंदाजांकडून पाहायला मिळालंय. अप्रतिम सुरुवात या देखील षटकाची केली आहे. पहिल्या चेंडूवरती आल्या दुहेरी धावा. राज तेरवणकर येणाऱ्या 5 चेंडूवरती हे चेंडू इथून पुढे महत्वाचे ठरणार आहेत. कमीत कमी धावा द्यायच्यात. फलंदाजाला जखडून ठेवायचं आहे. यावेळेला अप्रतिम फटका आहे. गुड नॉट टेक और तमाशा देख वाला फटका. क्षेत्रशक्ती इथे आहे तैनात. यावेळेला चेलबादचा शिकार मैदानाच्या बाहेर मितेश बिर्जेला पाठवलं जाईल. बॅटरी बॉलचा जो संपर्क होणं गरजेचं होतं तो संपर्क इथे झाला नाही आहे. जी दुरी इथे प्राप्त होणं गरजेचं होतं ती इथे मिळाली नाही आहे. फक्त आणि फक्त या फटक्याला उंची लाभली होती आणि त्यानंतर डीपमध्ये क्षेत्रशक्ती तैनात होता आणि त्याच्या माध्यमातून घेतलेली झेल आपण इथे पाहिली आहे. 13 चेंडूवरती 25 धावांच्या आक्रमक हे मितेश बिर्जेने केली आहे. त्यामध्ये आले 2 षटकार. धावसंख्या 54 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आयकॉन खेळाडू ओमी बाकर आपल्याला इतर पाहायला मिळाला. गुहागर तालुक्याला बिलॉंग करणारा हा खेळाडू. बरेचसे खेळाडू आपल्याला आयकॉन खेळाडू हे गुहागर तालुक्यातले या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेत आणि या गुहागरच्या सर्व फलंदाजांनी सर्व आयकॉन्सने इथे आयकॉनिक खेळी केली आहे आणि त्यामधला हा आयकॉन खेळाडू ओमी बाकर. धावसंख्या 54 4 चेंडू आहेत. तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नसतं. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये काय करता ह्याला इथे महत्व दिलं जातं आणि ओमी बाकरला देखील तेच करायचं आहे. 4 चेंडू आहेत आणि त्या 4 चेंडूवरती जर का 2 मोठे फटके खेळले तर जयभेरी मुरुगवाडा संघ मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकतो. यावेळेला मोठा फटका खेळायचा केलेला प्रयत्न निहार भाटकर झेलकाली आहे आणि यावेळेला चेलबादचा शिकार झालाय तो म्हणजे ओमी बाकर. जसा मैदानाच्या आतमध्ये आला तसाच तो बाहेर आलाय. सलगच्या 2 चेंडूवरती आलेल्या 2 विकेट. हॅट्रिकची संधी आहे राज तेरवणकरकडे. जर का या स्पर्धेचा विचार केला तर 2 गोलंदाजांनी हा कारनामा केलाय. ऋषिकेश जाधव असेल रत्नदीप पाटील वडी या संघाकडून खेळत असताना त्याने हा विक्रम रचला. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक त्याने कंप्लीट केली आणि त्यानंतर कालच्या रजनीचा विचार केला तर महापुरुष पोलीस संघाकडून खेळत असताना विजय या गोलंदाजाने हॅट्रिक कंप्लीट केली आणि तीच आता हॅट्रिकची संधी राज तेरवणकडे देखील उपलब्ध झाली आहे. आणि यावेळेला मैदानाच्या आतमध्ये 3 डाऊनच्या भूमिकेमध्ये निहार मोरे आपल्याला येताना पाहायला मिळाला. या देखील खेळाडूने सातत्याने प्रभावित केले आहे. या हंगामामध्ये हा देखील फलंदाज भन्नाट फॉर्ममध्ये आहे. MPL बर्जेस मीरा प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहिली आणि त्या मीरा प्रीमियर लीगमध्ये फायनलच्या सामन्यामध्ये जय भैरी या संघाने ते बाजी मारली होती आणि त्या सामन्यात निहार मोरेने कमालीची फलंदाजी केली होती. अर्धशतक ठोकले होते त्या सामन्यामध्ये आणि तब्बल 9,999 रुपयाची धनराशी या खेळाडूने जिंकली होती. तोच निहार मोरे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळतोय. आणि या देखील खेळाडूची एक खासियत आहे. दोन्ही हाताने तो फलंदाजी करू शकतो. यावेळेला डाव्या हाताने फलंदाजी केली जाते. निहार मोरे अजूनही 3 चेंडू आहेत. हॅट्रिकचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला.
स्ट्रायकिंग एंडवरती निहार, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती सूरज वाघदरे, तर गोलंदाजी मार्कवरती राज तेरवणकर. पंचांच्या उजव्या हाताकडून राईट आर्म अराउंड विकेट. यावेळेला मोठा फटका आहे, परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. निहार मोरे या नावाची प्रचिती या मैदानाच्या आतमध्ये दिली गेली आहे. धाव संख्या 60 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. नक्कीच मी म्हटलं होतं या खेळाडूकडे ती क्वालिटी आहे. या सीझन मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये आहे. काय फटका खेळलाय, पुरेपूर ते ताकदीचा वापर केला, परफेक्ट टायमिंग केला आणि त्यानंतर या चेंडूला बाउंड्रीच्या बाहेर इथे पाठवलाय. ऍक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती पाहिलाय. धाव संख्या 60 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. निहार मोरे पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय. डगआउट मधूनच सेट होऊन आलाय की काय असा पडलेला सर्वांना प्रश्न. या देखील वेळेला अकुट टप्पा आहे. यावेळेला फटका थोडासा फसलाय. मंजुनाथ तिथे आहे तैनात, झेल इथे निसटला गेलाय. एकच हवे चेंडूवरती घेतली जाईल. धाव संख्या आता 61. स्ट्रायकिंग एंडवरती सूरज वाघदरे पाहायला मिळेल. या सामन्यामध्ये बऱ्याचशा चुका झाल्यात लक्ष्मीकांत भाटिया संघाकडून. तुम्हाला इथे प्रभावित करणं गरजेचं होतं, कारण हा महत्वाचा सामना आहे. अजूनही सामना संपलेला नाहीये. कारण निहार बाटकर हा देखील एक चांगला खेळाडू आहे. त्या देखील फलंदाजाकडे ती ताकद आहे या धाबा चेस करण्याची. परंतु सागर कांबळे हे देखील आव्हान ठरणार आहे लक्ष्मीकांत भाटिया संघाला. यावेळेला फुल टच चेंडू आहे, समोरच्या दिशेने मारलाय. क्षेत्ररक्षक आहे रुद्र सुर्वे तिथे तैनात. यावेळेला झेल कंप्लीट आहे. धक्क क्रमांक आपल्याला 4 पाहायला मिळाला. जय भैरी मुरुगवाड्या संघाला लागलाय. पहिल्या डावाचा खेळ झालाय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 61 धावा, एडर 24 चेंडू आणि 62 धावांची गरज. 61 लॉस ऑफ 4 विकेट. पहिल्या इनिंगचा लेखाजोखा आपल्याला इथे पाहायला मिळतोय. राज निर्बणकरच्या खात्यामध्ये आपल्याला नक्कीच 9 धावा इथे पाहायला मिळाल्या. 3 विकेट त्याने देखील घेतली आहेत. हे प्रभावी षटक म्हणायला हरकत नाहीये लक्ष्मीकांत भाटिया संघाकडून. कारण जर का आपण पाहिलं तर निहार बाटकर पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर अनुजला गोलंदाजी मार्कवरती आणलं. त्याने 5 चेंडूवरती 18 धावा खर्च केल्या. त्यानंतर रुद्र सुर्वे आला आणि त्यानंतर त्या रुद्र सुर्वेने पहिला एक चेंडू फेकला होता, त्या एका चेंडूवरती षटकार आला आणि त्यानंतर मंजुनाथ आला. तेथे केलं षटक महागडं पाहायला मिळालं. 18 धावा त्याने खर्च केल्या. राज निर्बणकर 3 विकेट आणि 9 धावा अशा 61 धावा धावफलकावरती जोडल्या जय भैरी मुरुगवाड्या संघाने. 24 चेंडू आणि 62 धावांची गरज आहे. क्वार्टर फायनलचा हा सामना. सर्व संघ इथून पुढे सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेले त्यांना विनंती आहे आपण रिपोर्टिंगसाठी ठीक 6:30 वाजता तुम्हाला हजर राहणे ते बंधनकारक होतं. 6:30 इथे वाजले आहेत. 6:45 वाजता बरोबर नाणेफेकीचा कौल इथे करून घेण्यात येईल. याची आपण दखल घ्या. स्वराज्य प्रतिष्ठान, पराग 11, जय भैरी नाचणे आणि त्याचबरोबर आपण पाहतोय कालच्या दिवसामध्ये युवा स्पोर्ट्स नेवरे या संघाने बाजी मारली सेमीफायनल मध्ये. आणि आता हा चाललेला क्वार्टर फायनलचा सामना, कोणता संघ जो सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल, कोणता तो 4था संघ असेल, जय भैरी मुरुगवाडा की लक्ष्मीकांत भाटे, येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला हे पाहायला मिळणार आहे. tennisgate.in च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह थेट आपण प्रक्षेपित पाहतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, आमच्यासोबत जोडले जा tennisgate.in वरती.
चला दोन्ही संघ विनंती आहे आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय व त्याचसोबत सलामीवीर मैदानामध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला गावतायत। आपण पाहतोय वक्रतुंड स्पोर्ट बंदर रोड आयोजित मुरलीधर चषक सन 2026 चा थरार आहे आणि स्पर्धेचा आजचा हा तब्बल शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस आपण पाहतोय। क्वार्टर फायनलचा सामना चालू आहे। एका बाजूला संघ आहे जय भैरी मुरुखवाडा तर दुसऱ्या बाजूला लक्ष्मीकांत भाटे संघाला आपण पाहतोय आणि दोन्ही संघ अगदी बलाढ्य संघ इथे पाहायला गावतायत। पहिल्या इनिंगचा विचार करायला गेला तर 61 झालेत, 62चं लक्ष यावेळेला पाहायला गावतंय आणि पाहायचं या लक्ष्याचं पाठलाग कशा प्रकारे ते केले जाणार आहे लक्ष्मीकांत भाटे संघाच्या माध्यमातून। एक महत्त्वपूर्ण सामना आहे, डू ऑर डायूचा हा सामना आपल्याला इथे पाहायला गावतोय। जो संघ विजय करणार तो थेट क्वालिफाय करणार सेमीफिनालेमध्ये आणि जो संघ पराभूत होणार आहे त्याचा पुढचा सफर इथेच थांबणार आहे। त्यामुळे सर्वप्रथम सर्व संघांना नक्कीच खूप खूप शुभेच्छा असतील या सामन्यासाठी आणि नक्कीच दोन्ही संघांसाठी डू ऑर डायूचा सामना आहे। तुम्ही कुठेही जाऊ नका, तुम्ही पाहत राहा, आपल्यासोबत जोडले जा tenniscricket.in वरती। आणि क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय, एक महत्त्वपूर्ण लढत यावेळेला पाहायला गावेल। काटेकी टक्कर या दोन्ही संघांमध्ये इथे पाहायला गावणार आहे। सामन्याला सुरुवात केली जाते। चला दोन्ही संघ विनंती आहे स्पीडअप घ्यायचंय, कोणतीच टीम मीटिंग घेतली जाणार नाही याची नोंद करून घ्या, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे। थोडंसं सहकार्य करायचं विनंती आहे दोन्ही संघांना की आपण त्वरितच सामन्याला इथे सुरुवात करतो याची नोंद करून घ्या। लक्ष्मीकांत भाटे त्याचबरोबर आपण पाहतोय अपोजिट साईडला जय भैरी मुरुखवाडा संघ आहेत। सलामी वीर मैदानामध्ये स्थिर, एका बाजूला पाहायला गावेल दीपक तर दुसऱ्या बाजूला रुद्रला आपण पाहतोय। गोलंदाज ट्रॅकवरून कोणता गोलंदाज आता मात्र सज्जवणार यावरती सर्वांचे लक्ष लागलेले आहेत, कारण डू ऑर डायूचा सामना यावेळेला पाहायला गावतोय। एक महत्त्वपूर्ण लढत यावेळेला पाहायला गावेल या दोन्ही संघांच्या दरम्यान। क्वार्टर फायनलचा सामना आहे, जो संघ जिंकणार आहे तो थेट क्वालिफाय करणार ग्रँड सेमीफिनालेमध्ये आणि तो संघ कोणता असणार आहे त्यामध्ये नक्कीच सर्वांचे लक्ष इथे लागून राहिलेले आहे। आपण पाहतोय वक्रतुंड स्पोर्ट बंदर रोड आयोजित मुरलीधर चषक सन 2026 आणि बिग क्रिकेट समालोचक चिन्मय साखरकर आपल्या या सर्वांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय। डीजे थँक्यू। चला सामन्याला इथे सुरुवात केली जाते। गोलंदाजी ट्रॅकवरून आपण पाहतोय, गोलंदाज सज्ज झालाय सागर कांबळे, आयकॉन प्लेयर आहे, अर्थात काय आयकॉनिक पारी करणं गरजेचं आहे। सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरादरातून नाद गुंजला हा महाराष्ट्र माझा। इतिहासाच्या पानावर रयतांच्या मनावर मातीच्या कणाकणावरती राज्य करणारे राजा म्हणजे शिवछत्रपतींना मानाचा मुद्रा करून बिग क्रिकेट समालोचक चिन्मय साखरकर पुन्हा एकदा आपल्यासोबत मायक्रोफोन वरती जोडला जातोय। आपण पाहतोय पहिलाच बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये उचलून खेळला होता, थेट पाठवून दिले होतं आउट ऑफ द पार्क, आलाय खणखणीत षटकार। जबरदस्त लाजवाब बॅटिंगचं प्रदर्शन, सुरुवात चांगली केली आहे। फलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहत होतो दीपक होता, दीपकने अगदी हल्ला बोल केलाय आणि दीपकचा बल्ला आज बोलताना पाहायला गावलाय। सागर कांबळे पहिल्याच बॉल वरती षटकार यावेळेला पाहायला गावलाय या गोलंदाजावरती। नेक्स्ट बॉल, बॉलर तयार, आपण बार केलाय, आपण बार वरती देखील प्रहार, ये ना रुकेगा ये ना झुकेगा, वाकडा तिकडा बाबलीचा हिरवा हिरवा पाला आणि दूर दूर षटकार मारेगा पर झुकेगा नहीं साला, ठोकलाय षटकार,
दमखम दाखवतोय. सुरुवात अगदी अफलातून केली या बॅटरने. दीपक नाव आहे. ये दीपक नाम नहीं, ये दीपक एक ब्रँड आहे आणि ब्रँड आज या मैदानामध्ये चमकताना धमकताना पाहायला गावलाय. जबरदस्त बॅटिंग प्रदर्शन. धावसंख्या अपडेट केली जाणार, जाऊन पोहोचणार 12 आकड्यावरती. 12 रन्स ऑफ द स्कोर कार्ड. काय मॅच चालली आहे, मजा येते. 62 धावांचं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत चालताना यावेळेला बॅटिंग टीम 12 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. महत्वपूर्ण सामना आहे, डू ऑर डाईव्हचा सामना आपण पाहतोय. अगदी एक रोमांचक सामना, एक रोमांचक थरार या मॅच मध्ये आपल्याला पाहायला गावणार आहे. दोन्ही संघ अगदी अटीटचीचे पाहायला गावलेत. दोन्ही संघ हे मैदानाच्या आतमध्ये कष्ट करताना पाहायला गावलेत, संघर्ष करताना पाहायला गावलेत आणि हीच कष्टाचे फल, हेच कष्टाचे फल येणाऱ्या काळामध्ये त्यांना पाहायला गावतील. त्यानंतरचा लगावलेला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरचून चाललाय. थेट चेंडू दन 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 करत सीमा रेखा पार. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट. कम ऑन डीजे. लाजवाब बॅटिंग परफॉर्मन्स आपण पाहतोय. आतापर्यंत 3 बॉल खेळले, 3 बॉल वरती 16 या आकड्यावरती खेळतोय. काय मारतोय, रा 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 रा. खतरनाक काय खेळलाय, अगदी आक्रमण केलंय, हल्ला बोल केलाय. आपल्या नावाचा डंका या मैदानामध्ये वाजवताना हा बॅटरला आपण पाहतोय. नाव आहे दीपक. दीपक अडविलकर ऑन फायर आहेत. आले किती गेले किती, उडून गेला भरारा, पण मैदानामध्ये निर्माण करतोय आपल्या नावाचा दरारा. नाव आहे दीपक अडविलकर. लाजवाब बॅटिंगचं प्रदर्शन पाहायला गावलंय. धावसंख्या 22 आकड्यावरती जाऊन पोहोचले. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहताय तो तुम्ही शॉट, ज्या प्रकारे शॉट सिलेक्शन केलं गेलं, काउंटर अटॅक केला गेला आणि त्यानंतर अगदी रिझल्ट तुम्हाला पाहायला गावले या सिक्सरच्या स्वरूपामध्ये. जबरदस्त तो कव्हर ड्राईव्हचा फटका, त्यानंतरचा लगावलेला पुन्हा एकदा तो दमखम दाखवणारा स्ट्रोक, अगदी षटकारासाठी अफलातून खेळी ऍक्शन रिप्लेच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय. बॅटरचं नाव आहे दीपक अडविलकर. 4 बॉलवरती 22 धावसंख्येवरती खेळतोय. हल्ला बोल केलाय, आक्रमण केलंय, काउंटर अटॅक सातत्याने केलेत. एक धोकादायक स्थितीमध्ये आपण पाहतोय जयभरी मुरुखवाडा संघ आयकॉन प्लेयर वरती अगदी हल्ला बोल केलाय. आयकॉन प्लेयरला आयकॉनिक पारी करणं गरजेची होती, परंतु ती पारी सजवली जाते दीपक अडविलकरच्या माध्यमातून. नक्कीच काय आपल्या नावाची छाप या मैदानामध्ये उमटवताना पाहायला गावलाय हा बॅटर. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा पॉवर प्ले मध्ये अगदी पॉवरफुल फटकेबाजी चालू आहे. काय खेळतोय का मारतोय, कम ऑन डीजे. आपण दीपकला पाहतोय, मॅन फ्रॉम लांजा. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स पाहायला गावलाय. लांजाचा सितारा रत्नागिरी नगरीमध्ये येऊन आज चमकताना धमकताना पाहायला गावलाय आणि या बॅटरसाठी अगदी माझं हे डायलॉग असेल. नक्कीच काय, ज्याच्याच नावाचा ट्रेंड आलाय, ज्याने अख्खा रत्नागिरी गाजवलाय, त्याचं नाव आहे बॅटर दीपक अडविलकर. लाजवाब काय बॅटिंग परफॉर्मन्स पाहायला गावलाय. अगदी अटॅकिंग पोझिशन वरती आहे. पहिलं षटक आणि त्या पहिल्या षटकापासून जी सुरुवात केली आहे ती अगदी थांबणार नाही यामध्ये काही शंका नाहीये. गोलंदाज गडबडलाय, हताश असेल, निराश असेल, इंग्लिशमध्ये त्याला WIDE वाईट बोललं जातं आणि मालवणी भाषेतला असा बॉल हा वाईट बॉल आलाय. धावसंख्या 27. मालवणी भाषेमध्ये याला बोललं जातं देखताय जिलेबिया मागताय भजी असा बॉल. आणि त्यानंतरचा पुन्हा एकदा चाबूक शॉट. काय खेळतोय, हो हो हो, उडवलेला उडर खटवला, पाठवलाय बाउंड्री लाईनच्या दिशेकडे. षटकार, कम ऑन डीजे.
थँक्यू डीजे. आपण स्क्रीनवरती पाहताय प्रेक्षक वर्ग देखील तिथे उपस्थित आहेत आणि या सामन्यांचे आनंद लुटताना पाहायला गावलेत. आपले कॅमेरामॅन ओमकार मुजंडी यांच्या माध्यमातून एक क्लासिक शूट पाहायला गावलंय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला गावेल 33 जावा. षटक क्रमांक 1 च्या अखेरीस पॉवर प्ले मध्ये अगदी पॉवरफुल फटकेबाजी दाखवली आहे बॅटरने. नाव आहे दीपक अडविलकर. 6 बॉलवरती 32 धावसंख्येवरती तो खेळतोय. जवळजवळ पहिल्याच ओव्हरमध्ये अर्धा पगडा हा गाठलाय लक्ष्मीकांत भाटे संघाने. 62 धावांचं लक्ष आहे आणि आता स्कोर कार्डवरती षटक क्रमांक 1 च्या अखेरीस स्कोर आपल्याला पाहायला गावेल 33. गोलंदाजी ट्रॅक वरून गोलंदाज सज्ज झालाय सूरज वाघधरी. पहिलाच बॉल ब्लॉक होलचा बॉल. स्टँडर्ड डिलिव्हर करायचा विचार, थांबवले बॉलला. आयकॉन प्लेयर आपण पाहत होतो तिथे तैनात होता सागर कांबळे, त्याने थांबवल्या बॉलला. वेगवान फटका खेळला गेला होता. अगदी आक्रमण करायचा सातत्याने विचार. स्ट्राईक रोटेट केली जाते. दीपकचा बल्ला आज बोलताना पाहायला गावलाय, त्यामुळे दीपकला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंड वरती आणणं गरजेचं होतं आणि तेच केलंय. स्ट्राईक रोटेट झालेली आहे. स्ट्राईक एंड वरती आपण दीपक अडविलकरला पाहतोय. पाहूया कशा प्रकारचा मारा यावेळेला आता केला जाणार आहे. सूरज वाघधरे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरतून सज्ज आहे. अगदी आक्रमण केलंय. हवाई हल्ले सातत्याने या बॅटरच्या माध्यमातून पाहायला गावलेत. नेक्स्ट बॉल. यावेळेला पुन्हा एकदा हलक्या रीतीने टटवलाय. पॅटची कडा घेतली आहे. बॉल ते ट्रॅव्हल करतोय. पाहूया किती धावांसाठी. दुसऱ्याचा कॉल आहे. 2 धावा नक्कीच इथे पुढे केले. तिसऱ्याचा कॉल. मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः मोये मोये मुवमेंट चालू आहे. या होणारा सामना आपण पाहतोय. पहिल्या सेमीफायनलचा थरार आहे. स्वराज्य प्रतिष्ठान बनाम पराग 11 जयभैरी नाचणी संघाला आपण पाहतोय आणि या दोन्ही संघांच्या दरम्यान असलेली मोठी मॅच यानंतर होताना आपल्याला पाहायला गावणार आहे. मी विनंती करतो पापा बोले साहेब आपल्या हस्ते या मॅचचा टॉस सोडवला जाईल. हॅलो, चला दोन्ही संघ स्वराज्य प्रतिष्ठान आणि पराग 11 जयभैरी नाचणे. अजून या षटकामधील विचार करायला गेला तर येणारे चेंडू आहेत 2. पावत्या कशा प्रकारची खेळी केली जाणार आहे. स्ट्राईक एंडवरती रुद्रला आपण पाहतोय. यावेळेला उचलून खेळलाय. वेगवान बॅटिंग. वाह भाई वाह. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. स्वॅग दाखवलाय. काय क्लासिक फटका खेळलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतो तुम्ही शॉट. काय बॅटिंग परफॉर्मन्स दाखवते लक्ष्मीकांत भाटे टीम. अगदी इरादा स्पष्ट करणारा फटका. मनगडांचा पुरेपूर वापर. चेंडूला केलेला हवाई सफर आणि त्यानंतर आलेला मुरलीधर चषकचा षटकार. पुन्हा एकदा खेळलाय, परंतु आता उंची सरस आहे, लांबी थोडीशी कमी. फटका फसला आणि यावेळेला बॅटर रुद्र माघारी जाऊन बसणार आहे. विकेटचं प्रथम धक्का क्रमांक पहिला यावेळेला पाहायला गावेल 45 वरती. षटक क्रमांक 2 च्या अखेरीस.
चला यानंतरचा होणार सामना आपण पाहतोय. एका बाजूला संघ आहे स्वराज्य प्रतिष्ठान तर दुसऱ्या बाजूला आहे पराग 11 जयभैरी नाचणे संघ. पहिल्या सेमीफायनलचा थरार येणाऱ्या थोड्याच वेळामध्ये आपल्याला पाहायला गावणार आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये या. माननीय पापा भोले साहेब यांच्या हस्ते यावेळेला टॉस उडवला जाईल आणि पाहायचे टॉसचा बॉस या मॅच मध्ये कोण ठरणार आहे. चला जाऊया पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेकडे. आपण पाहतोय लक्ष्मीकांत भाटे बनाम जयभैरी मुरुखवाडा या दोन्ही संघांच्या दरम्यान असलेली मोठी मॅच. 45 धावाचा आकडा आतापर्यंत क्रॉस झालेला आहे 2 षटकांच्या अखेरीस. समीकरण जाऊन पोहोचले 12 बॉलवरती गरज असणार आहे असून 17 धाव्यांची. 12 बॉल्स अँड 17 रन्स टू विन मॅच असून ऑन आहे. गोलंदाजी ट्रॅकवरून गुहागरचा एक अफलातून गोलंदाज, एक अफलातून ऑलराऊंडर ओमी बाकर. पहिलाच बॉल अगदी सिंगल साठी ढकललं गेलं. एक सिंगल भेटणार आहे. एका धाव्याने स्कोर कार्ड मध्ये थोडासा अपडेट पाहायला मिळेल. 46 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला गावत आहेत. लॉस ऑफ 1 विकेट. काय मॅच चालू आहे, मजा येते. अगदी मॅच मध्ये रोमांचक करण्याचं काम हा बॅटर करतोय. पुन्हा एकदा उचलून खेळलाय. झेल पकडायची संधी आहे आणि आता मात्र कमबॅक केलंय ते मात्र जयभैरी मुरुखवाडा संघाने. विकेटचं पतन आहे. झेल टिपला गेलाय. गोलंदाज देखील सांगत असतील एक काळ तुझा आहे तर दुसरं माझं आहे. तू शेर है तो मैं सवा शेर है. या स्पर्धेतला होणारा पहिल्या सेमीफायनलचा सामना स्वराज्य प्रतिष्ठानच्या विरोधामध्ये पराग 11 जयभैरी नाचणे संघ. मी विनंती करेन पापा भोळे यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करून घेतला जाईल. चला दोन्ही संघ कर्णधार आमच्यापर्यंत जोडलीचा. या सामन्यासाठी काही नियम आहेत. 6 ओव्हरचा हा सामना असेल. दोन्ही संघनायक पहिले 4ही बॉलर फ्रेश असतील. पॉवर प्ले हे 2 ओव्हरचं असेल. आयकॉन हे 2 ओव्हर टाकू शकतात आणि कंपल्सरी तुम्हाला 30 मिनिटांमध्ये ही 6 षटकं फेकायची आहेत. दोन्ही कर्णधार नियम समजले. पहिल्या सेमीफायनलची लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला स्वराज्य प्रतिष्ठान तर दुसऱ्या बाजूला पराग 11 जयभैरी नाचणे संघ. वक्रतुंड स्पोर्ट्स बंदर रोड आयोजित मुरलीधर चषक सन 2026चा थरार हा क्रिकेटचा सोहळा या आपल्या रत्नागिरीच्या क्रीडा नगरीमध्ये ते रंगलाय. पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेकडे वळूया. आपण पाहतोय एक जबरदस्त मॅच चालू आहे. या वेळेला नाणेफेकीचा कौल जिंकलाय स्वराज्य प्रतिष्ठान या संघाने. कोणता निर्णय असेल डिसिजन सुद्धा इथेच द्यायचा आहे. बॅटिंग येस प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आणि का तो निर्णय घेतलाय? समोरचा पण संघ तसाच ताकदीचा आहे तर आम्ही चांगला स्कोर करायला. येस खूप साऱ्या शुभेच्छा असेल तुला देखील. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय तुम्हाला दिला गेलाय. जर का तुम्ही नाणेफेकी जिंकला असता तर तुमचा कोणता निर्णय होता? आम्ही गोलंदाजीच करणार होतो कारण की समोरच्या टीममध्ये चांगले आयकॉन आहेत आणि त्या मानाने त्यांची बॉलिंग पण साईड आमच्यापेक्षा चांगली आहे. त्यामुळे आम्ही पण गोलंदाजी करण्याचा निर्णय घेणार होतो. त्यामुळे आमच्या पक्षातच आला आहे असं वाटतंय. समोरच्या संघाला किती धावांवरती रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? असं सांगू शकत नाही. क्रिकेट आहे, काही होऊ शकतंय. बघू कमीत कमी धावमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. मोठा सामना आहे. पहिल्या सेमीफायनलचा सामना आहे. उपांत्य फेरीची लढत आहे. कोणत्या खेळाडूवरती जास्त विश्वास असेल? निखिल सारंग. आणि असं सांगता येत नाही पण 11च्या 11 प्लेयर चांगले खेळलेत तरच आम्ही सामना जिंकू. येस तुला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तुम्ही कुठेही जाऊ नका, आमच्यासोबत जोडले जा. tenniscricket.in माध्यमातून मायक्रोफोनवरती समालोचन कक्षामध्ये जोडले गेले आहे चिन्मय साखरकर सर. ओव्हर टू यू सर. धन्यवाद अमितेश सर. समीकरणाचा जर विचार करायला गेला तर 6 बॉलवरती आता मात्र 3 धाव्यांची गरज आहे. सामना अगदी तापत चाललाय. अति तटीचा सामना आता मात्र या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला गावतोय. जबरदस्त मॅच आहे. पैसा वसूल सामना आपल्याला पाहायला गावतोय. एका बाजूला संघ आहे लक्ष्मीकांत भाटे तर दुसऱ्या बाजूला जयभैरी मुरुखवाडा. मजा आहे का, मजा आहे का, मजा आहे का. मॅच अगदी तापत चालली आहे.
एकूण 60 धाबा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. लॉस ऑफ 2 विकेट. स्ट्राईक एंड वरती बॅटर असणार आहे निहार, नॉन स्ट्राईक एंड वरती अनुज. दोन्ही बॅटर्स अगदी अफलातून पाहायला गावलेत या मॅच मध्ये. सुरुवात चांगली केली होती. दीपक होते आणि त्यांनी तब्बल 10 बॉल वरती 37 धावांची पारी सजवली ती आणि सामन्यामध्ये एक रोमांचक पकड बनवली होती. स्ट्राईक एंड वरती बॅटर आपण पाहतोय निहार, लगावलेला फटका फील्ड केला जातोय. सागर कांबळे आहेत तिथे तैनात, थांबवले बॉलला. गोलंदाजी ट्रॅक वरून आपण पाहतोय गौरव मडवीवरती विश्वास दाखवला जातोय. विश्वासाने गोलंदाजी करणं गरजेचं आहे. एक महत्वपूर्ण सामना, डू ऑर डाईव्हचा सामना आहे. या मॅच मध्ये कमाल धमाल करणं गरजेचं आहे आणि हा सामना बेमिसाल आहे, यामध्ये काही शंका नाहीये. नेक्स्ट बॉल, 60 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी अजूनही 2 धाव्यांची गरज आहे. याही वेळेला अगदी मला वाटतं बीट झाला बॅटर, डॉट बॉल आलाय. दबाव 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 पाहायला गावतोय. मित्रांनो, मॅच मध्ये अगदी मजा येणार आहे कारण सामना अगदी तापत चाललाय. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आयुष्य असेल, करिअर असेल किंवा कोणतंही क्षेत्र असेल, त्यामध्ये एक नियम लागू होतो. जेव्हा तलाव पाण्यानं भरलेलं असतं तेव्हा मासे किड्यांना खात असतात आणि जेव्हा तलाव कोरडं पडून जातं तेव्हा तेच किडे त्या माशांना खात असतात. संधी सर्वांना उपलब्ध केली जाते, फक्त त्या संधीचं सोनं करतं कसं करायचं ते आपल्या हातामध्ये असते आणि ते सोनं करायचं असेल या दोन्ही संघांमधील एका संघाला. ती संधी तुम्हाला दिली गेली होती. क्वार्टर फायनलचा सामना होता आणि या क्वार्टर फायनल मधून जर तुम्ही विजय प्राप्त केलात तर तुम्ही थेट क्वालिफाय करणार होतात ग्रँड सेमीफिनालेमध्ये आणि तो संघ कोणता असणार आहे या मॅच मध्ये ते पाहणं रंजक असणार आहे. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स पाहायला गवले लक्ष्मीकांत भाटे संघाचं, परंतु यावेळेला माघारी परतलेला बॅटर अनुजची पारी समाप्त झाली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय मंजुनाथ. पाहूया मंजुनाथच्या माध्यमातून या सामन्यामध्ये कोणते कष्ट इथे उठवले जाणार आहेत. महत्वाचा सामना आहे, जबरदस्त सामना यावेळेला पाहायला गावतोय. 60 धावा आतापर्यंत आकडा क्रॉस झालाय. अजूनही येणारे चेंडू 3 आहेत. 3 चेंडूंवरती 2 धाव्यांची गरज आहे. इथून जर हे 3 चेंडू डिफेंड केले गेले तर येणारा 365 दिवसामध्ये एक नवीन रेकॉर्ड बनवण्याचं काम आता मात्र गौरव मडवी करण्याच्या नादामध्ये पाहायला गावतोय. पाहूया डिफेंड केले जातात की हे 3 धावा या विनिंग शॉटने इथे पूर्ण केले जातात. जबरदस्त विनिंग शॉट पाहायला गावेल. काय बॅटिंग परफॉर्मन्स दाखवलाय. लालबागचा राजा यावेळेला नवसाला पावतो आणि फलंदाज अगदी करतोय भरपूर मजा. मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकलाय. लक्ष्मीकांत भाटे क्वालिफाय करतोय सेमीफिनालेमध्ये. बंद रोड आयोजित मुरलीधर चषक सन 2026 पर्व पहिले ही स्पर्धा. आजच्या या स्पर्धेचा अंतिम दिवस, अंतिम रजनी, अंतिम रात्र आणि या स्पर्धेतला होणारा पहिल्या सेमीफायनलचा सामना स्वराज्य प्रतिष्ठानच्या विरोधामध्ये पराग 11 जय भैरी नाचणे संघ. प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकलाय स्वराज्य प्रतिष्ठान या संघाने. फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केलंय पराग 11 जय भैरी नाचणे या संघाला प्रथम क्षेत्ररक्षणासाठी. या सामन्यासाठी काही नियम ते आखले गेले आहेत. सामना हा 6 षटकांचा असेल. पहिले 4ही गोलंदाज हे फ्रेश असतील. पॉवर प्ले हे 2 षटकांचं असेल. पहिलं षटक कंपल्सरी पॉवर प्ले